नॉईज. ओ डबा टाकतोय. ई. डबा टाकला त्याने. शपथ नाही इकडे बघ मागे. घाबरलेलं नाही. काय आहे काय आहे? माझी तर नजर या मोरावरून हटतच नाहीये. मला हा पिसारा फुललेला बघायचा आहे. हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. पुरणपोळी टू पॅनकेक्स या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी नेहा ठाकूर जोशी तुमचं खूप खूप स्वागत करते. माझ्या आजूबाजूची हिरवळ बघून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही आलेलो आहोत सेंट्रल पार्कमध्ये. आणि आज सेंट्रल पार्क तर खूप मोठं आहे, पण आजचं विशेष म्हणजे आम्ही इथल्या झूला व्हिजिट करणार आहोत. इथले प्राणी बघण्यासाठी तर मी खूप एक्सायटेड आहे आणि नीलचा आजचा पहिला झू एक्सपिरियन्स असणार आहे, त्यामुळे सुद्धा मी खूप जास्त एक्सायटेड आहे. छान आहे ना? बघितलं का? ओई, काय ते? काय माहिती. इट्स अ किगू. I think I don't know. Wow. Yeah, I know. So beautiful, right? Beautiful. शपथ नाही बघ मागे. काय घाबरलेलं नाही. काय आहे काय आहे? ओ ए मोर आहे. मोर मेली. हो, मोर आहे. कसलं सुंदर आहे. बघितलं कोणी बघितलं का तू? माझी तर नजर या मोरावरून हटतच नाहीये. मला हा पिसारा फुललेला बघायचा आहे. किती खूप वाट बघितली पण मोराने पिसारा फुलवलाच नाही. तो आता जाऊ दे, जाऊया पुढे. खिडेत पर का निलू सगळे खिडेत पर का नाही यार. ओ किडे कुठे आहेत? हे काय? मला का नाही दिसत आहे? अरे हे काय? न्यूयॉर्क मध्ये किडे दिसणं दुर्मिळ आहे. म्हणून झू मध्ये येऊन बघावं लागतं. नाही. आज इतका पाऊस होता आणि आम्हाला माहित असून सुद्धा आम्ही निघालो एवढ्या पावसामध्ये. पण इथे आल्यानंतर असा हा एक्सपिरियन्स बघून असं वाटतंय की इट्स टोटली वर्थ इट. कितीही पाऊस असला, कितीही यायला त्रास झाला तरी हा एक्सपिरियन्स पूर्ण अगदी वर्थ आहे. आणि जर तुम्ही न्यूयॉर्क फिरायला आला तर अजिबात मिस करू नका झू. पुढे मागे करताय चल. मागून अजूनही एका मागे लागले. आम्ही पण टाकत होतोय. नाही तो मागे लागलाय तिच्या. कोणाच्या? दुसरीच्या? पटवायचा प्रयत्न चाललाय त्याचा. काय कसं कळलं तुला मेल आहे का फिमेल आहे? काय माहिती असं वाटतं ना. आता आम्ही वरच्या फ्लोअरवर चाललोय. इथे 2 फ्लोअरची झू आहे. हो इथे हो बरोबर. हो किती गोड आहे. That is what is making the noise. ओ डबा टाकतोय. ई. डबा टाकला त्याने.
कसा आवाज करतो ना ते? काय ते? का ते माकडच आहे, माकडाचा प्रकार आहे. हो. दिसला काय तुला? काय? हे आतमध्ये खाली तुझा बसलाय कॅमोफ्लेज झाला. हे आहेत विषारी मासे खाणारे साप, जे श्वास न घेता 30 मिनिटं पाण्याखाली राहू शकतात. कसं आहे दिलं? स्टिल तो आज तू तर झोपलाय. काय कुठून येतात बाबा हे? आता आम्ही आलो इथे सी लायन्स बघायला. इथे थोड्याच वेळात सी लायन फीडिंग शो सुरू होणार आहे. इथे सॅली आणि चार्ली नावाच्या 2 सी लायन्स आहेत आणि त्या खूप क्यूट आहे. हा शो अजिबात मिस करू नका. सील आणि सी लायन्स यांच्यातला फरक कसा ओळखायचा माहिती आहे का? त्याच्यासाठी त्यांच्या डोक्याकडे नीट बघा. ते बाह्य कान दिसत आहेत ना, सी लायन्सला बाह्य कान असतात आणि सील्सला नसतात. हाच त्यांच्यातला मेन डिफरन्स आहे. जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की सी लायन्स इतका आवाज का करतात, तर ह्याचं कारण म्हणजे ते सोशल ॲनिमल्स आहेत. त्या आवाजाने ते कम्युनिकेट करतात. आई आणि पिल्लू एकमेकांच्या आवाजावरून एकमेकांना ओळखण्यासाठी आणि गर्दीत शोधण्यासाठी त्याचा वापर करतात. हे समोर दिसतात ना, हे सी लायन्सचे कीपर्स किंवा रक्षक आहेत. निसर्गात सी लायन्सची प्रकृती बरी नसताना ते कुणालाही समजू देत नाही. कारण आजारी दिसणारा सी लायन हा शार्क किंवा इतर प्राण्यांसाठी सोपं लक्ष बनू शकतो. सी लायन्सला खाऊ घालताना ते फक्त खेळत आहेत, मजा करतात असं आपल्याला वाटतंय. पण हे कीपर्स त्यावेळेचा वापर त्यांच्या दैनंदिन आरोग्याची तपासणी करण्यासाठी करत असतात. त्यामुळे त्यांना डोळ्यात आय ड्रॉप्स घालणे, वजन करणे किंवा ब्लड सॅम्पल्स घेणे यासारख्या गोष्टी करून रक्षक त्यांचा संभाव्य आजार आधीच ओळखू शकतात. That's one of the main differences between them and their seal cousins. Sea lions had an external ear flap. इथे चार्लीच्या मागच्या पंखांची म्हणजे फ्लिपर्सची तपासणी केली जाते. ते खूप महत्त्वाचं असतं. रक्ताचं सॅम्पल घेताना किंवा इंजेक्शन द्यायचं असेल तर त्यांना ते कम्फर्टेबल आहे, त्यांना कुठला त्रास होत नाही याची खात्री करून घेण्यासाठी ते करत असतात.
And our keepers look inside of Charlie's mouth to make sure those teeth are nice and healthy. If you see how our sea lions are eating, you'll notice they don't actually chew their food, they swallow it whole. But those teeth are ripping and tearing prey. Unlike humans, sea lions don't have an enamel in their teeth. Their teeth are small black holes. The dark color is from a natural bacteria that builds up on their gums, which protect their teeth as they get older. किती भारी आहे ना. या प्राण्यांना आनंदी आणि निरोगी ठेवण्यासाठी पडद्यामागे किती मेहनत घेतली जाते हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहणं हा खूप भारी अनुभव होता. If you see a sea lion not really listening to a trainer, it's because we do give them a choice. If they don't want to participate in the behavioral enrichment, they don't have to. Wait. Good. Back up. Good. Water. Sea lions belong to a group of marine mammals called pinnipeds, which means wing-footed. This includes seals, sea lions, and Good. walruses. Bubble. Good. 5. While they're very fast in the water, sea lions are Wait. Good. 6 in. 6 in. Good. Wait. another great jump there from Sally. Ready? Good. Giving. Good. It looks like our feeding is coming to an end. Our animal keepers and our California sea lions, Sally and Charlie. It is also National Zookeeper Week, so an extra round of applause for our keepers there, working extra hard here with the challenging weather. सेंट्रल पार्क हे इतकं मोठं आहे की एका दिवसात बघून होणं खूप कठीण आहे. सो आज आम्ही सेंट्रल पार्क नाही फिरलो पण झू पूर्ण बघितला आणि खूप मजा आली. पण सेंट्रल पार्कचा वेगळा व्हिडिओ करण्यासाठी आम्ही नक्की इथे येऊ आणि तेव्हा तुम्हाला पूर्ण सेंट्रल पार्क दाखवू. सेंट्रल पार्कच्या या मस्त झूची सफर केल्यानंतर आम्हाला लागली होती खूप भूक, म्हणून आम्ही गेलो तिथल्याच एका कॅफेमध्ये खाण्यासाठी. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढच्या एका भन्नाट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.